श्रोते हो, आजच्या कथेचं नाव आहे इतरांचाही विचार करा. एकदा माझ्या आत्यानी मला तिच्या महिला मंडळात एका कार्यक्रमाची अध्यक्षा म्हणून नेलं. कधी कधी समोरच्या श्रोत्यांना आपण कोणत्या विषयावर बोललं तर त्यात रस वाटेल हे मला समजत नाही. त्यामुळे जराशी पंचायतच होते. त्यात संयोजकांमध्ये एकमेकांच्यात काहीतरी गैरसमज झाला होता आणि म्हणून वेळेच्या बाबतीत थोडी गडबडच चालली होती. त्यामुळे त्यांनी कार्यक्रम जिथे होता त्या हॉलला लागून असलेल्या खोलीत माझी बसण्याची व्यवस्था केली होती. तिथे बसून आजूबाजूंच्या सगळ्यांचं निरीक्षण करण्यावाचून मला दुसरा काहीच पर्याय नव्हता. नाहीतरी एखादं पुस्तक घेऊन वाचत बसण्यापेक्षा लोकांच्या वागण्याचं निरीक्षण हे कितीतरी मजेशीर असतं. हे महिला मंडळ बंगलोरच्या उच्चभ्रू वस्तीत आहे. त्या मंडळाचा समाजात चांगला नावलौकिक आहे. त्याच्या सर्व सभासद महिला उच्च मध्यमवर्गीय गटातल्या असून त्यांनी खूप प्रवास केलेला आहे. आयुष्यात चांगल्या स्थिरस्थावर झालेल्या आहेत आणि या सगळ्यांची आपापसात वेगवेगळ्या विषयांवर चर्चा चालू होती. सिल्कच्या साड्यांचा सेल, गावात चालू असलेला नवीन चित्रपट, अशा विषयांवर. माझी आत्या आपल्या मैत्रिणीशी म्हणजे शांताशी बोलत होती. दोघी संभाषणात अगदी गर्क होऊन गेल्या होत्या. माझ्या आत्याचा आवाज अगदी खणखणीत होता. त्यामुळे मी त्यांच्यापासून बरीच लांब बसले असून सुद्धा मला त्यांचं संभाषण अगदी नीट ऐकू येत होतं. पण तुझ्या सुनेचं हे चुकलंच. माझ्या आत्यानी सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांच्या थाटात निर्णय देऊनही टाकला आणि आपला निर्णय अगदी 100% बरोबर असल्याची तिची खात्रीच होती जणू. तरी पण तिने मला या संभाषणात ओढलं. कशासाठी? तर माझं मत घेण्यासाठी. जरा विचार कर, तिने असं वागणं योग्य आहे का? पण म्हणजे ती कोण? मी विचारलं. शांताची सून ग, रश्मी. तिला सुखासीन आयुष्य जगायचं असतं. मुलांच्या शाळांना सुट्ट्या लागल्या की कुठेतरी लांबच्या ठिकाणी जाऊन आराम करावा अशी तिची इच्छा असते. माझ्या चेहऱ्यावरचे गोंधळलेले भाव पाहून माझ्या आत्याने मला अगदी सगळं समजावून सांगायचं ठरवलं. अगं, रश्मीच्या सासरची माणसं म्हणजे या शांताच्या घरचे लोक खूप चांगले श्रीमंत आहेत, पण ते कष्ट करून मेहनतीच्या जोरावर श्रीमंत झालेत. आणि ही रश्मी अगदी बेताच्या परिस्थितीतली मध्यमवर्गीय कुटुंबातली आहे. तिने हा पैसा स्वतः मिळवला नसला तरी तो उडवायला मात्र तिला आवडतो. तिला दर महिन्याला नवीन कपडे घ्यायचे असतात. नवरा घरी आला की लगेच त्याच्याबरोबर सिनेमाला नाही तर हॉटेलिंगला जायचं असतं. सकाळी सुद्धा खूप उशिरा उठते. तक्रारीची यादी संपतच नव्हती. मला हे ऐकताच माझ्या आत्ते बहिणीची म्हणजे याच आत्याच्या मुलीची राधिकाची आठवण झाली. राधिकाचंही लग्न एका सधन घरातल्या उद्योगपती कुटुंबातल्या मुलाशी झालं होतं. राधिका लग्नाआधी एका शाळेत शिक्षिका होती आणि तिला कामाची चांगली सवय होती. पण लग्नानंतर एकदा ती आमच्या घरी मला भेटायला आली आणि तिला पाहून मला आश्चर्याचा धक्काच बसला. ती एखाद्या फुग्यासारखी फुगली होती. तिच्या अंगावर खूप महागडी साडी होती, भरपूर दागिने होते आणि राधिकाने मला तिचा नेहमीचा दिनक्रम सांगितला. मी रोज सकाळी 9च्या सुमाराला उठते. इतक्या उशिरा का ग? अगं, घरात इतके नोकर चाकर आहेत, सगळं काम तेच करतात. मग मी उगाच कशाला लवकर उठू? आणि मी लग्नाआधी खूप कष्टाची कामं केली आहेत. महेश तर त्याच्या कामात गर्क असतो, त्यामुळे तो ऑफिसातून घरी येईपर्यंत मी त्याची वाट बघत असते. तो घरी आला की मग आम्ही सिनेमाला जातो, नाही तर फिरायला. मी फारसं काही जग हिंडलेली नाहीये. वर्षभर दोघा मुलांना सांभाळायचं म्हणजे चांगलं थकायला होतं. म्हणून मी महेशला सांगूनच टाकलंय, दरवर्षी सुट्टीत आपण कुठेतरी परदेशात फिरायला जायचं. मग नेपाळ असो नाही तर श्रीलंका. मग शाळांना सुट्टी लागली की परदेशी जायचं म्हणजे जायचं. राधिकाचं त्यावेळचं ते बोलणं मला आठवलं आणि मी माझ्या आत्याला म्हणाले, अगं, राधिका कशी आहे? ती ती बरी आहे बिचारी. तिची सासू खूप कटकटी आहे ग. प्रत्येक बाबतीत बोलते. खरं तर आमच्या राधिकासारखी सून मिळाली म्हणजे किती नशीबवान आहे ती. बघ ना, तिला या रश्मीसारखी सून मिळाली असती ना, मग माझ्या मुलीची किंमत कळाली असती. हे सगळं ऐकून मला खरं तर अस्वस्थच वाटलं. या वयात इतक्या मोठ्या स्त्रिया, चांगल्या शिकल्या सवरलेल्या आणि इथे मात्र शाळकरी मुलींसारख्या बोलत होत्या.
आपली मुलगी जे काही वागेल ते सगळं बरोबर, आणि तसंच जर सून वागली तर ते मात्र चूक. एक आपली मुलगी आणि दुसरी सून म्हटल्यावर लगेच दोघींना वेगवेगळ्या मापात मोजायचं, ही कोणती रीत? आज जमलेल्या महिलांपुढे कोणत्या विषयावर बोलायचं, हा प्रश्न जो मला आतापर्यंत पडला होता तो आता अगदीच चुटकीसरशी सुटला. सारं काही स्पष्ट झालं. माझा विषय ठरला. दुसऱ्यांचाही विचार करा. आपण आयुष्यात फार काही मिळवलं नाही तरी चालेल, पण दुसऱ्याचा विचार करणं हा खूप मोठा गुण आहे. हे अगदी आपण समजून घ्यायला हवं. श्रोते हो, आजची कथा होती सुधा मूर्ती लिखित वाईज अँड अदरवाईज या पुस्तकातली. या पुस्तकात सुधा मूर्ती मॅडमचा स्वतःचा अनुभव बराचसा त्यांनी आपल्या शब्दात लिहिलेला आहे आणि खूप सुंदर कथा आहेत. अगदी जीवनातल्या छोट्या छोट्या घटनातून खूप काही शिकवण्यासारख्या. त्यामुळे पुस्तक मिळालं तर नक्की वाचा आणि अशा छान छान कथा ऐकण्यासाठी आपल्या ऐकाल तरी वाचाल या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा लवकरच भेटूया अशीच एक छान कथा घेऊन. तोपर्यंत ऐकत रहा